चल रे मामा. नको. चल रे. अरे. काय घाबरतोय? चल. अरे हे कुठे घेऊन आलेस मला तू? अरे मी चांगल्या घरी बसलो होतो ना, भावगीत ऐकत होतो ना रे ओंक्या. अरे मामा माहितीये रे ते काय गबाळ्यांची माळ फुले अजूनही अंबर हडपात काहीतरी आपलं. अरे गबाळ्यांची माळ फुले अजूनही अंबर हडपात असं नव्हतं रे ते. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात ते असं आहे महत्वाचं ते. नाहीये मामा आता. बस तुला चान्स दिला की अरे, गळा उघड तू. बस इथे. बस इकडे बस. बसलास. अरे. अरे मामा. अरे हे वेगळं आहे. हे वेगळं आहे. काय? नेहमीच्या गाद्या नाही आहेत, ह्या वेगळ्या गाद्या आहेत. हे. आज आपण इथे लावणी बघायला आलोय मामा. बस. लावणी हा. लावणी म्हणजे ते बाई नाही बाबा नाही अरे नाही लावणी वगैरे नको रे बाबा. ऐक मी जातो रे. अरे मला नाही रे सवय. नाही बस. अरे मी आजपर्यंत बघित. अरे काय नाही रे. काय बस इकडे. बस इथे तू बस. काही होणार नाही रे. एन्जॉय कर ना. लाईफ इज एन्जॉय. अरे मी घरी एन्जॉयच करत होतो ना. वसंतरावांची गाणी ऐकत होतो, अभिषेकी बुवांची गाणी ऐकत होतो ना. हे नको रे. ऐक. अरे मामा लावणी म्हणजे एवढंच असं नसतं काही. यार जग किती सुंदर आहे बघ. किती सुंदर आहे. तू बघ किती सुंदर आहे ते. तू बघ. तू लग्न कर. 50शीला आलास तू तरी लग्न नाही झालंय तुझं अजून. अरे तुझी अर्धी लाकडं स्वतःच्या पायाने मसणाच्या दिशेने चालायला लागली सुद्धा तरी अजून एकटाच. यार मामा कर ना लग्न. करेन मी. माझ्या आहे मनात, पण एवढ्यात माझं तसं हे नाही. माहिती आहे तुझे सगळे. मला माहिती आहे तू काय बोलतोस ते. पण आता मी जे बोलीन तेच. मी सांगीन तशीच मजा करायची मामा. मजा म्हणजे ऐक ना रे. वनिताबाई खरातगावकरांची लावणी बघणार आहोत आज आपण. कोणाची? वनिताबाई खरातगावकर. अरे काय झालं रे? मला कळलं नाही एकदम रे. काय झालं? नाव ऐकूनच असं झालं की नाही? हो. अरे बाबा मग त्या डान्स करायला जेव्हा लागतील ना तेव्हा तर म्हणजे जलवा. ऐक ना, माझा प्रॉब्लेम काय माहितीये का? काय? आजपर्यंत मी बाईच्या समोर असं आलेलोच नाहीये. बाई एवढे जवळ नाचते हे मी नाही बघू शकत रे. लहानपणापासून बाईशी संबंध चालेल नाहीये. अरे माझी सुईण सुद्धा जोगिंदर सिंग नावाचा पंजाबी पुरुष होता. नको. ऐक ना कसं आहे, माझ्या मनात तसं काही नाहीये. आता काय हमरेगा तुमरेगा करणार आहेस? नको करूस. ही फालतुगिरी करतोस ना म्हणून आयुष्य बर्बाद होतंय तुझं. बसून राहा इथे. बसून राहा. पण मला ना असं जीव माझा अरे राम राम मालक. काय राऊत साहेब, बऱ्याच दिवसांनी येणं केलं सा. काय कसे आहात सेठ? कसे शेठ? आम्ही कायची शेठ? आम्ही चाकर माणसं नाही का? हा. आज नवीन पाखरू दिसतंय जणू. पाखरू नाही तो मामा आहे माझा तो. हा. एक काम कर. हा. हे घे. लग्न नाही झालंय त्याचं. बर. जरा भंकस कर ना याची. हा ना. कर मामा एन्जॉय. नाव काय म्हणालात जणू? चल रे. आधी तुझं नाव सांग. तसं मला सगळे राघू म्हणतात, पण प्रेमानं मला नाचुका म्हणतात. तसं मला समीर म्हणतात, प्रेमाने मला पैलवान म्हणतात. अगं बाई. पैलवान असा असतो भाई. अल्ला म्हणतात. असा नाचा असू शकतो, मग असा पैलवान असायला काय प्रॉब्लेम आहे? पैलवान आहे रे बाबा, पैलवान. अरे पैलवान आला ग, पैलवान आला, पैलवान आला ग, पैलवान आला, माझीच नजर होईल त्याला. काय कॅरेक्टर आहे? मला नाही राहायचं आहे. अरे प्रचंड बेसूर गातोय हा. नाही, गाण्याची थट्टा नाही करायची. नाही सांगून
पाहुणा हवा उठा की. अय राघू, आपल्या बैठकीत नवीन पाहुणा आलाय जणू. नवीन काचे रोजचेच आहे ते. खट्या मिश्किल रुबाबदा ऑक. अय राघू, अरे ते ना हे बघ की गरिबांचे आलोकनाथ. बापरे, अय ग, काय ते बलदंड बाहू. काय ती करारी नजर. काय ती वठांवर असलेली मिशीची अफवा. काय ते भुयांवर असलेलं क्रिकेटचं मैदान. पाहुणं, रुतलात तुम्ही दिला मंदी. नटले तुमच्यासाठी दिलबरा, नटले तुमच्यासाठी राजसा विडा रंगला, राजसा विडा अरे मामा उठ ना. अरे काय झालं. अरे हे पाणी द्या ना यार. 90 कुठे देताय तुम्ही. मामा उठ ना मामा. ओ मामा द्या द्या लवकर द्या. मामा 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 हे घ्या. मामा बरा आहेस ना. मामा काय झालंय. मला तुम्ही आवडलात, मला लग्न करायचंय तुम्ही. काय बोलतोस काय. अरे या किती सुंदर आहेत. हो हो समोर आलं की आपसुक अबाबाबाबा असं तोंडातून बाहेर पडतं. पडताय ना. हो म्हणजे मी कुकर नसून माझी शिट्टी वाजली रे. वाजते ना मग. हो मला आवडलेत. ऐका ना, तुम्ही तुमच्या आई वडिलांना कॉन्टॅक्ट कराल, आपण कांदेपोळ्याचा कार्यक्रम करून घेऊया. कंट्रोल यार. नॉटी एकदम. आवडली की नाही. हो ह्याच्यासाठीच तर आणलेलं तुला. नाही, इथे इथे बघ. ह्याच्यासाठीच आणलेलं की नाही तुला मी. होय. यार बाई काय काम केलं तो तुम्ही. अदाकारीनं घायच करून टाकलं ना तुम्ही मामाला. अहो अजून आता करी झालीये कुठं. अजून लई बाकी. आताशी एक लावणी झालीये. काय व मामा. सख्या चला बागामध्ये रंग खेळू चला, सख्या चला बागामध्ये रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू म्हणजे काय. मी हिला देवळात नेत होतो लग्न करायला. मला घरी सांग, मामाने पळून जाऊन लग्न केलं. नाही मामा. नाही 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 मामा. अहो पाहुणं जरा थांबा की. अहो इथं बसा. बसा इथं. अहो इतकी कुठं घाई आहे. मी आता थांबणार नाही. थांबलो ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आणि तुम्ही मला जेव्हा स्पर्श केलात ना, तेव्हा माझ्या हृदयात काय झालं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. ओ बाई, पाहून आले ती. जाऊ द्या पुन्हा एकदा फक्कड लावणी. वय होतंय की. बसा. बसा. काही हात सोडा. चालू द्या. हा ना तुम्ही. हेरला ग मला पाहिजे तू कडी. मी हेरला ग झुरला गो त्याला बघून जीव यो झुरला ग. हेरला ग मला पाहिजे तू कडी. मी हेरला ग. तुम्हाला काय खतरनाक आहे बाई.
पैसे देतो तू मी बाहेर जाऊ सांगितलं सगळ्यांना वनिता बाईनं गुंड पाळलाय म्हणून टाकल्या मारतो लोक मामा थांब यार काय करतोयस तू यार? मामा तुला वेळ लागलाय का काय करतोयस तू मारतोयस लोकांना हो ना माणूस आहे का काय आहे माणसावरती हात उचलतो अरे गेलं ना आमचं गिऱ्हाईक काय यार मामा हे सगळं बंद झालं पाहिजे ज्येष्ठी मध्ये कोण ज्येष्ठ मधी हिचं लग्नानंतरचं नाव ज्येष्ठी मध्ये समीर चौगुले यापुढे ती अहो राऊत आवरा ना यांना अहो, काय बोलताय? अरे काय आवरा काय आवरा तुमचं काम काय असतं मनात एक गुलाब फुलवा तुम्ही कास्त पठार फुलवलं तक्क एवढी ओव्हर अदाकारी दाखवायची काय गरज होती अहो, तुम्हाला म्या कुठं ओव्हर केलंय तुम्ही सांभाळा आता काय ते तुम्ही शांत व्हा म्या हाव पाहुणं हाव जरा शांत व्हा की इथं बसा तुम्ही इथं बसा हे बघा तुम्ही नीट ऐका हा म्या तुम्हा संग लगीन नाही करू शकणार हो नका करू मी करतो ना पण तुमच्याशी लग्न मला काहीच प्रॉब्लेम मामा, नाही नाही तू लग्न करू शकत नाहीस तिच्याशी अरे त्या लावणी करतात तमाशाचा फड आहे त्यांचा मी माझा प्रॉव्हिडंट फंड आहे ना तो सगळा विकेन आणि हिचा फड असा उभा करेन मी खूप काही करेन मी मेहनत करेन मी कष्ट करेन यांचं 1/5 किलो वजन सुद्धा कमी करू देणार नाही मी जेवढी चरबी भरली तेवढीच्या तेवढी राहील मी सांगतो मी खूप मेहनत करीन अरे मामा तू लाख करशील पण त्यांचा होकार असला पाहिजे की नाही माया होकार हाय हाच पतुरीत प्रेमानं कुणीच बोललं नव्हतं माझ्या संग सगळे माझ्या अधिकारीवर फिदा झाले माझ्या नृत्यावर फिदा झाले पण जन्मभराची साथ द्यायची वचन कुणीच दिलं नव्हतं हो या माणसानं 12 मिनिटात लढा लावला हो धनी धनी म्या तुम्हासनी वरलंय धनी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय अगं तू जर ह्यांच्यासोबत जाशील तर मला सांभाळ कोण कर काय म्हणालास परत बोल तू जर ह्यांच्यासोबत जाशील तर मला सांभाळ कोण करीन हे बघ तू काळजी करू नकोस ए माझा जो डोंबिवलीचा फ्लॅट आहे ज्यात तू राहतोस त्याची चावी दे हा? चल चल मी नाही देणार चावी त्याची चावी दे मी चावी देणार नाही मी राहतो त्यात मामा तू आता मध्ये मध्ये त्याची मागतो. चावी दे. मी देणार नाही जा काय करायचं ते कर मी नाही देणार भाच्या बघा तुला जर आमच्या डोंबिवलीच्या फलाटमध्ये राहायचं असेल ना तर तुला आमच्या फडामध्ये तुंतुन वाजवावं लागल बरं आमच्या घरात फुकटचे तुकडे तोडलेले मला चालणार नाहीत हे गप्पा तू काय सांगते मला ओंकार तिला बोलायचं नाही भाभी आहे तुझी ती मामी आहे तुझी ती ती बोलते ते बरोबर आहे आमच्या घरात राहायचं असेल तर तिने सांगितलेली सगळी कामं करावी लागतील आणि डोंबिवलीच्या घरात 2 खोल्या आहेत एका खोलीत मी आणि ज्येष्ठीमध्ये राहू आणि दुसऱ्या खोलीत तू आणि राघू राहा नशीबच पालटलं म्हणायचं मला चालेल यांच्या संग हे गप्पे तुला आमरामाया बसणं आधीच सांगतोय मी ह्याच्या बरोबर राहणार नाही मी सांगतोय मामा तुला चावी दे डोंबिवलीच्या घराची चावी दे मी देणार नाही आधीच सांगतोय चावी दे मी देणार नाही अरे मामा थांब अरे मामा अरे अरे यार काय करतोय अरे मामा अरे यार तुम्हाला अरे चावी दे चावी दे देतो चावी दे अरे देतो ना यार अपने हो गया रे बजाओ